राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे असा सामना रंगलेला आहे। एकीकडे ठोंबरे पाटलांना पक्षाने नोटीस पाठवली तर दुसरीकडे या प्रकरणामध्ये पुराव्यांसह उत्तर देणार असं चाकणकरांनी म्हटलंय। त्यामुळे आता राष्ट्रवादीमधला हा वाद पुढे काय वळण घेतो हे पाहावं लागणार आहे। जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षता सक्षमता आणि त्यांना मनोबल वाढवण्याचं काम करण्याचं सोडून महिलांबद्दलच सोशल पोस्ट तयार करणे, त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे। त्या सगळ्या आरोपांचं उत्तर मी तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन। मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे। हा सुद्धा व्हिडिओ माझाच आहे। हा व्हिडिओ माझ्याकडनं तो मी माझ्या दोन्ही खरेच आहेत। हा फक्त माझ्याकडनं दबावाखाली करून घेतलेला आहे। फलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केला होता। चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करत रुपाली ठोंबरेंनी आंदोलन देखील केलं होतं। दरम्यान यानंतर आता राष्ट्रवादी पक्षानं रुपाली ठोंबरेंकडे खुलासा मागितलाय। तसंच दोन्ही रुपालींना बोलावून अजित पवारांनी समज दिल्याचंही कळतंय। मात्र तरी देखील रुपाली ठोंबरे या आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत। महिलांची सुरक्षा सोडून उलट महिला आयोगाकडनं महिलांचं शोषण आणि छळ सुरू असल्याचं रोखठोक मत अजित पवारांच्या समोर मांडल्याचं रुपाली ठोंबरेंनी म्हटलं। तर आपण पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांचं उत्तर देऊ असा पलटवार चाकणकरांनी केलाय। राज्य महिला आयोगावर जे काही मी बोललेली आहे ते पक्षाला कायदेशीर लागू होत नाही। त्यामुळे ठीक आहे ना, त्यांनी मला जो काही खुलासा मागितलाय कसं वाटेल मी खुलासा करणार आहे। अजिंक्य दादा चाकणकरांबद्दल तुम्ही काय तक्रार दिली दादांकडे? आम्हाला 2 मिनिट मराठी म्हणून चाकणकरांबद्दल तक्रार काय दिली दादांकडे तुम्ही? मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षता सक्षमता आणि त्यांना मनोबल वाढवण्याचं काम करण्याचं सोडून महिलांबद्दलच सोशल पोस्ट तयार करणे, त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे। त्या सगळ्या आरोपांचं उत्तर मी तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन। आणि तुम्हाला कल्पना आहे माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचं वक्तव्य करत नाही। त्याच्यामुळे पुराव्यासहित तुमच्याबरोबर तुमच्या समोर बसेल। राष्ट्रवादीकडनं रुपाली ठोंबरेंना वक्तव्यावर खुलासा करण्यासाठी 7 दिवसांचा वेळ देण्यात आलाय। दरम्यान यानंतर पक्षाकडे 7 दिवसात खुलासा करणार असल्याचं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय। खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे। त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे। त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे। रुपाली विरुद्ध रुपाली प्रकरणात माधवी खंडाळकरची देखील एंट्री झाली। रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांविरोधात आवाज उठवल्यानंतर माधवी खंडाळकर ठोंबरेंविरोधात मैदानात उतरल्या होत्या। यानंतर रुपाली ठोंबरेंच्या बहिणीनं मारहाण केल्याचा आरोप माधवी खंडाळकरांनी करत पोलिसात गुन्हा दाखल केला। तर कुणाच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला याचा तपास करण्यास सांगितल्याचं ठोंबरेंनी म्हटलंय। हा सुद्धा व्हिडिओ माझाच आहे। हा व्हिडिओ माझ्याकडनं तो मी माझ्या दोन्ही खरेच आहेत। हा फक्त माझ्याकडनं दबावाखाली करून घेतलेला आहे आणि तो मी लाईव्ह जाऊन लोकांना दाखवत होते की हे अशा प्रकारे आता माझ्या घरात घडलेलं आहे। हे चेहऱ्यावरच्या खुणा हा त्या दिवशीच्याच आहेत आणि त्या दिवशी मला खूप प्रचंड प्रमाणे मारहाण केलेली आहे। त्यांनी मला डोळ्यामध्ये माझ्या कुठलं तरी शस्त्र घालून हा डोळ्याच्या इथे मला त्यांनी जास्त इजा करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांची बहीण प्रिया पाटील। माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सीपींकडे तसा अर्ज केलेला आहे
आणि हे कुणी प्लॅन केलं, कारण का माधवी खंडाळकर नामक महिलेशी माझा 6 ते 7 वर्ष लहानपणी मैत्रीण होती. लहानपणी ती गल्लीत राहायचो म्हणून 6 वर्ष संबंध नसताना महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर रुपाली चाकणकरांनी डॉक्टर महिलेचा आणि आरोपींमधला संवाद माध्यमांसमोर सांगितला होता. दरम्यान यानंतर रुपाली चाकणकरांनी डॉक्टर महिलेचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप रुपाली ठोंबरेंनी केला होता. प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या. फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले. त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की संध्याकाळच्या वेळेस इथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं. पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत. प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे. ज्या महत्त्वाच्या पदावर बसून डॉक्टर संपदा मुंडे या पीडितेचं चारित्र्य हनन केलं, याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तुमचा राजीनामा मागत आहे. तुम्ही त्या पीडितेचं चारित्र्य हनन केलं, आपल्या कर्तव्यात कसूर केली, म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राज्य महिला आयोगाचा राजीनामा दिला पाहिजे. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणावरून रुपाली ठोंबरेंनी आरोप केल्याच्या नंतर पक्षानं त्यांच्याकडे खुलासा मागितलाय. त्यामुळे 7 दिवसात रुपाली ठोंबरे पक्षाकडे कोणता खुलासा करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.